नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुम्ही पाहता कृषीधन युट्यूब चॅनल. मी निखिल सोनवणे आपलं स्वागत करतो. आपला खरबूजा प्लॉट आहे. त्याजवळ हार्वेस्टिंगला अजून नाही आला, एक 8-10 दिवस हार्वेस्टिंग येऊन जाईल आपल्याला, बरोबर आहे. आता बाकीचं फवारणी आपण सगळं केलेलं आहेत. आता शेवटच्या अवस्थेमध्ये काय होतं, पुढे फळधारकांची समस्या येते, फळ क्रॅक जातं, बरोबर आहे. फळाला क्वालिटी पिकाला म्हणजे जे फळ आहे त्याला पाहिजे तशी क्वालिटी येत नाही. तर मग क्वालिटी आणण्यासाठी, साईज चांगली घेण्यासाठी पिकाला, तर आपण एक फवारणी करतो त्याला. तर त्या फवारणीमध्ये आपण कॅल्शियम बोरॉन वापरतोय. कॅल्शियम बोरॉनचा असा फायदा होतो की कॅल्शियम हे जे पिकाची साल आहे ती मजबूत करण्याचं, म्हणजे मजबूत म्हणजे एक प्रकारे तडकू देत नाही पिकाला आणि साईज घेण्यासाठी काम करत चांगलं, बरोबर आहे. कॅल्शियम पिकामध्ये एकदम महत्त्वाचं असतं. एका खरबुजाच्या लाईफ सायकलमध्ये साधारण 3 महिन्यामध्ये आपण साधारणपणे 3 ते 4 वेळा तरी कॅल्शियमचा वापर केला पाहिजे, कॅल्शियम बोरॉनचा. तुम्ही जितकं जास्त कॅल्शियम बोरॉन वापरता तितकं पिकाला चांगलं राहील आपल्याला वापरलं पाहिजे. तर आपण म्हणतो मी म्हणेन की 4 वेळा, पण माझा वैयक्तिक अनुभव आहे हा, कारण मी इथून मागच्या प्लॉटला कमी 2 वेळेस वापरलं तर मला त्याचा रिझल्ट आला. ह्या प्लॉटला मी 4थ्या वेळेस फवारणी आणि 4 वेळेस ड्रिप होणार. ड्रिप म्हणून थोड्या सोडणार आहे, कारण दोन्ही काम एकाच वेळेस मी करू शकत नाही, बरोबर आहे. तर साधारण 4 ते 5 वेळेस पिकाला तुम्ही जर कॅल्शियम बोरॉन वापरलं तर तुम्हाला चांगला रिझल्ट येईल. फळं तळण्याची समस्या अजिबात येणार नाही. माझ्या प्लॉटमध्ये तुम्हाला खरं सांगायचं झालं तर 1% फक्त असेल प्रमाण, म्हणजे 100 फळामध्ये 1 फळ फक्त, बरोबर. 10,000 फळं निघली म्हणजे कुठं तो 10 फळं निघते माझ्यामध्ये, 1000 फळामध्ये 10 फळं निघते, निघणार पण नाहीत, पण एक धरलं आपण एक लमसम, बरोबर आहे. तर त्यामुळे तसं होऊ शकतं. तर तुम्ही कॅल्शियम बोरॉनचा वापर नक्की करा पिकामध्ये. साधारणपणे आता मी वापरतो ते कॅलिन म्हणून येतं, लिक्विड फॉर्ममध्ये कॅल्शियम येतं. आणि बोरॉन तुम्ही कोणतं वापरा, बोरॉन म्हणून मिळतं मार्केटमध्ये, भरपूर कंपनीचे येतं, तुम्हाला 20% कोणतंही बोरॉन वापरा. आता मी लिक्विड फॉर्ममधलं वापरलं, त्यामुळे लिक्विडमधलं कॅल्शियमचं प्रमाण आहे 1 लिटर पाण्यासाठी 2 मिली आणि बोरॉन 1 लिटर पाण्यासाठी 1 मिली, असं दोन्ही तर, आणि सोबत स्टिकर, असं दोन्ही एकत्र मिसळून आपण फवारणी करतोय. चला तर पाहूया मग फवारणी चालू आहे. जसं की तुम्ही पाहू शकता त्याचं क्रॅक गेला आपल्याला, हे सुरुवातीला क्रॅक गेलेला आहे, पण परत फवारल्यानंतर तो क्रॉप जागा थांबला आणि पूर्ण वाळून गेले, आतमध्ये क्रॅक गेलेला नाही. ही एकच वेळ होती की त्या फळाला त्या प्लॉटमध्ये त्याला क्रॅक जायला होते, तिकडे जायला होते, पण आपण कॅल्शियम बोरॉनचा वापर केल्यामुळे ते क्रॅक जागा थांबले. पाहू शकता मी, अशी समस्या येते. बाकी प्लॉटमध्ये जर तुम्ही कुठंही पाहिलं तर आपल्या फळाची साईज पण चांगली झाली. तुम्ही पाहू शकता 1 किलोच्या पुढं फळ गेले साधारणपणे आपलं, बरोबर आहे. आता हे रोग वगैरे तर पडणार पिकावरती, हे नाग आल्यामुळे त्यावरती करपायला प्रादुर्भाव झाला, पण आपण त्याला कंट्रोलमध्ये आणलंय. तर असा आपला प्लॉट आहे सगळा. प्लॉट पूर्ण A1 कंडिशन मध्ये पाहू शकतो मी, साईज पण चांगली झाली. कॅल्शियम बोरॉनचा शक्यतो फवारणी करताना की लिक्विड मधलं कॅल्शियम वापरा, कारण ते ऑक्सिडाइज फॉर्म मधलं असतं, जे पिकाला लगेच लागू होतं. लगेच लागत म्हणजे कसं की आपण दळण म्हणजे ज्वारी बाजरी असेल की दळून पीठ करून भाकर करून खातो, बरोबर. पण ते कसं असतं डायरेक्ट ती भाकर पिकाला द्यायची. म्हणजे आपण जर पावडर फॉर्ममधलं कॅल्शियम वापरतो ते पिकामध्ये जाणं, पसणं, तिथून पुढे त्याचं ऑक्सिडेशन होणं, मग ते पिकाला लागू होणं. आणि ऑक्सिडाइज फॉर्मला ऑलरेडी असं डायरेक्ट पिकाला त्याला लागू व्हायला सुरू होतं. म्हणजे आपल्याला जे प्रॉब्लेम आला असला तर तो प्रॉब्लेम जागा थांबतो. आता कॅल्शियम बोरॉन फुलावर अवस्थेत लय महत्वाचं काम करतं, फुल गळून देत नाही. आणि फळाच्या फुगवण्याच्या औषध काम केलं, फवारणी केली किंवा ड्रिप म्हणून सोडलं तर आपल्या पिकाची तडकण्याची समस्या दूर होऊन जाईल, पिकाची क्वालिटी चांगली राहील, फळाची साईज चांगली होईल. चालेल. मग बाकी काय शेतकरी मित्रांना काय समस्या आल्या, काय माहिती मला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.